तसं काही सांगणार तसं तर तो आपल्याला म्हणजे वांगायचा वांगा जो सगळे तो नांगला हा पण बटाट्याला हे टांबोट्याला लावेल तो तेच तर आपल्या ओळख माणूस तेच माणूस आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती पुणे. इथला हा मत्स्यपालनाचा हा तलाव आहे. इकडे मोठमोठाले तलाव आहे बघायला मिळतात. इथं 4 तलाव मोठमोठाले आहे, कारण इथं महाराष्ट्रभरातून किंवा भारतभरातून कृषी विज्ञान केंद्राला प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. अजून शेतकरीसुद्धा इथं येतात आणि त्यांचं इथं मत्स्यपालन कसे हे केले जाते, बीज उत्पादन कसे केले जाते, बीजाचा एक फल उत्पादन, त्यातून लहान पिल्लू कशी तयार होतात, ते सर्व इथं बनवलेलं आहे. ते कसे त्याच्यानंतर त्यांची विक्री, पिलांची विक्री कशी केली जाते, मार्केटिंग, कोणकोणत्या प्रकारचे जातीचे मासे आहेत ते सगळे इथं उपलब्ध हे आहेत. आपण मृगल बघतो, कटला, रोहा, तसेच आपण सौंदर्याचे मासे, रंगीत मासे ते सुद्धा इथं पाहायला मिळतात. इथले हे कृषी विज्ञान केंद्र बारामती हे 100 एकरमध्ये हे सामावले आहे. तर प्रत्येक एक पिकांची इथं एक लागवड केलेली आहे. इथं बघू शकता, ह्याच्यामध्ये, या तलावामध्ये प्लास्टिक अंथरलेलं आहे. कमीत कमी हा 1.25 एकरचा हा प्लॉट असेल किंवा हा तलाव असेल. अशा प्रकारे हे तलाव 2, 3, 4 आहेत. यांच्या बाजूला ऊस लागवड, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे एक फळझाडं लागवड केलेले आहे. याच्या बाजूला नारळीचं झाडंसुद्धा भरपूर हे लावलेले आहेत. कमीत कमी हे मस्त तलाव हे कमीत कमी 20 फूट खोल, त्याच्यापेक्षाही खोल असेल एवढा एक मोठा तलाव आहे. हे सगळी फळं झाड लावले, तसेच ऊस, चिंचेची झाडं आहेत,
गावठी जांभूळ हे आहे, तसेच आवळा आहे, सफरचंदाचं सुद्धा झाड आहे, डाळिंबाचं झाड आहे, निंबूचं हे झाड आहेत, तसेच पेरूचं हे आहे, सीताफळ आहे, गावठी सीताफळ वेगवेगळ्या प्रकारचं. इथे या 100 एकराचा जमीन ही आहे. कृषी केंद्र बारामती या विज्ञान केंद्राची जागा, आणि ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला लागवड, विविध प्रकारचे एक शेती केली जाते, आणि ती एक शेतकऱ्यांना त्याच्याविषयी माहिती, कोणती औषधं वापरली जातात, त्याच्यावर कोणता फवारणी केली हे जातात, कोणते जैविक खत वापरावं, सारं प्रशिक्षण इथं हे दिलं जातं. त्यासाठी ज्यांना शेतीविषयक माहिती हवी असेल, प्रशिक्षण हवे असेल, तर जरूर या KVK बारामती पुणे या केंद्राला तुम्ही भेट देऊन प्रशिक्षण घेऊ शकतात. बघू शकता समोर शेतकरी हे सुद्धा पालघर जिल्ह्यातून डहाणू या तालुक्यामधून हे आलेले आहेत प्रशिक्षणासाठी. यांचं प्रशिक्षण 3 दिवसाचं हे आहे, आणि इथे हे आलेले आहेत. मी तुम्हाला मोठमोठे तलाव हे दाखवले, 2 मोठे तलाव आहे, त्याच्यापेक्षा हे 2 लहान आहे. समोरचं दिसतं पाणी हे उडतं, ते पाणी त्यासाठी की माशांना ऑक्सिजन मिळावं म्हणून हे बुडबुड्या फोडल्या जातात. त्याच्यामुळं एक पाण्यातील एक माशांना ऑक्सिजन मिळून मासे ऑक्सिजन घेण्यासाठी, माशांना ऑक्सिजन घेण्यासाठी ते एक बुडबुड्या फोडल्या जातात. त्याच्यातून मासे एक खेळते राहतात, किंवा माशांना तो ऑक्सिजन मिळावा म्हणून बुडबुड्या फोडल्या जातात. त्याच्यामध्ये हा प्लास्टिक हे आहे, हा सुद्धा एवढा जाड आहे आणि भरपूर जाडीचा आहे. 5-10 वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त टिकेल अशा पद्धतीचा हा प्लास्टिक तारपत्री हे आहे. तर ज्यांना माशांची शेती करायची असेल त्यांनी जरूर या सेंटरला एक भेट देऊन प्रशिक्षण, माशाविषयीचे प्रशिक्षण तुम्ही जरूर घ्यावे, आणि त्याच्यानंतर आपण हे मत्स्य शेती करू शकता. कारण माशांना कशा पद्धतीने लहान माशांना कोणतं खाद्य द्यायचं, त्याच्यानंतर मोठ्या माशांना कोणतं खाद्य लागतं, ते सारं एक प्रशिक्षण इथं हे दिलं जातं. माशांचं प्रशिक्षण हे स्पेशल हे असतं, 2-3 दिवसाचं. ते सुद्धा तुम्ही एक अटेंड करू शकता. कारण प्रत्येक कोणताही व्यवसाय करताना एक प्रशिक्षणाची गरज असते, आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण त्या एक नियोजनाप्रमाणे आपण शेती करू शकतो. कारण ज्ञानाविषय विना कोणतंही आपण कार्य हे केलं तर ते असफल ठरतं, किंवा त्या एक कामामध्ये जी नफा किंवा फायदा होत असतो तो एक पाहायला मिळतो. जर ज्ञाना विना शेती हे केली तर त्याच्यामध्ये तोटा, नुकसान एक सोसावं लागतं. त्यासाठी आपण प्रशिक्षण घेऊनच शेती आपण केली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये
माशांचं एक प्रशिक्षण देणारे जे काही टीचर हे राहतात त्यांना सखोल एक माहिती असते. त्यांनी एक ते अभ्यास केलेले असतात. त्याच्यामुळं विविध प्रकारचं खाद्य असेल, माशाचं संगोपन कसं करावं, सर्व काही ते आपल्याला माहिती हे देतात. आणि त्याच्यानंतर तलावाची खोली किती असली पाहिजे, जे पाणी कोणत्या पद्धतीने हे केलं पाहिजे, बदललं हे पाहिजे, त्यासाठी आपण किती दिवसांनी बदललं हे पाहिजे, पाण्याची खोली किती हे पाहिजे, त्याच्यामध्ये काय दुसरे इतर जीवजंतू हे आले नाही पाहिजेत, त्यासाठी काय काळजी घ्यायची, ते सर्व काही आपल्याला प्रशिक्षणाद्वारे इथं दिलं हे जाते. त्यासाठी आपण प्रशिक्षण शेतकऱ्यांना हे एक फ्री म्हणजे मोफत आहे. इथलं सर्व मोफत आहे. आपापल्या तालुक्यातील जे कृषी सेवक किंवा कृषी अधिकारी राहतात ते एक प्रशिक्षणाचे हे शिबिर 2-3 दिवसाचे हे लावतात. ते एक मोफत राहतात. त्यासाठी शेतकऱ्याने आवर्जून या शिबिरमध्ये आलं पाहिजे. शिबिरामध्ये शिक्षण हे घेतलं पाहिजे आणि त्यानुसार इतरही शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन आपण सुद्धा केलं पाहिजे. शेतीमध्ये पैसा आहे आणि तो आपल्याला कायम स्वरूपाचा देत राहील. कारण शेती ही अशी आहे की प्रत्येक शेतकरी हा शेतीवर अवलंबून तेव्हा असेल त्याला शेतीविषयी एक माहिती असेल, शेती करण्याचे त्याला तंत्र माहीत असेल, तर जर नक्की तो पुढे जाऊन शेतीमध्ये एक मन लावून आपलं उत्पादन हे वाढवेल आणि त्याचे जीवनशैली तो एक बदलेल. तर इथंच आपण थांबूया. तुम्हाला भरपूर सर्व काही दाखवलं या तलावाविषयी. थँक्यू.